तुम्ही कोहळ्याचा हलवा कधी बनवला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही सर्वांनी गाजर, दुधी भोपळा यांचा हलवा खाल्ला असेल, पण आज जो आपण हलवा बनवणार आहोत ना, तो एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला हा हलवा एवढा आवडेल की तुम्ही त्याचा समावेश तुमच्या डाएट प्लॅनमध्ये कराल. चला तर मग आज आपण बनवणार आहोत कोहळ्याचा हलवा. यासाठी मी इथे घेतले आहे 1 किलो कोहळा, त्याचबरोबर 1 कप साखर, थोडे भिजवलेले केशर, 1 कप तूप, 15 ते 20 काजू आणि 1 टेबलस्पून विलायची पावडर. सर्वप्रथम या कोहळ्याचे तुकडे करून घ्यायचे. हा जो बिया असलेला भाग आहे तो काढून टाकायचा. मी घेतलेला हा जो कोहळा आहे ना, तो थोडासा कोहळा आहे. कोहळा म्हणजे अजून एवढा परिपक्व झालेला नाही. तो लहान साईजचा असल्यामुळे त्यातील बिया फार परिपक्व झालेल्या नाहीत. तरीही आपण या बिया आणि साल काढून घेणार आहोत. अशा पद्धतीनं सर्व कोहळ्याच्या बिया आणि साल काढून घ्यायचे आहे. फक्त आतील जो भाग आहे ना, तोच आपण हलव्यासाठी वापरणार आहोत. आता आपण गाजराचा हलवा किंवा दुधीचा हलवा बनवतो ना, त्याच पद्धतीनं हा कोहळा लहान छिद्राच्या खिसणीने खिसून घ्यायचा. कोहळा हा अगदी सॉफ्ट असतो, त्यामुळे लगेच खिसला जातो. त्याला फार वेळही लागत नाही आणि खिसताना त्रासही होत नाही. हा पहा, किती छान पटकन खिसून झाला आपला कोहळा. आता हा कोहळा खिसून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक पॅन आणि या पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं. त्यामध्ये मी थोडेसे काजू फ्राय करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. मनुके, काजू, बदाम ही ड्रायफ्रूट तुपात छान तळून घ्यायची. त्यामुळे ती हलव्यात छान क्रंची लागतात आणि हलव्याची टेस्ट अजूनच वाढते. याच्यामध्ये तुम्ही खसखस देखील घालू शकता बरं का. आता काजू छान क्रंची झालेले आहेत, ते मी काढून घेते आणि त्याच्यामध्येच अजून 1 चमचा तूप घालून आपण जो खिसून घेतलेला कोहळा आहे ना, तो त्याच्यात घालून परतून घ्यायचा. थोडा वेळ झाकून ठेवून शिजवून घ्यायचे. कोहळा शिजत आल्यानंतर त्यात भिजत ठेवलेले केशर, साखर आणि अजून थोडंसं तूप घालून ते परतून घ्यायचं. आणि मग झाकण ठेवून एक वाफ काढायची. आता हे साखरेचं पाणी झालेलं आहे, त्यातलं साखरेचं पाणी आटेपर्यंत सतत परतत राहायचे. त्यातले पूर्ण पाणी आटल्यानंतर विलायची पावडर आणि आपण जे मगाशी तुपात तळून घेतलेले काजू आहेत ना, ते घालायचे आणि त्यातलेच थोडेसे काजू गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवायचे. आपला हलवा खूप सोडत आहे, याचाच अर्थ असा की आपला हलवा तयार झाला आहे. मी 1 किलो हलव्यासाठी पूर्ण 1 कप तूप वापरले आहे. हलवा म्हणलं की थोडं जास्तच तूप वापरलं जातं आणि त्यामुळे हलव्याची चव वाढते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी प्रमाणात तूप वापरू शकता. हा हलवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 1 आठवडाभर खाऊ शकता